देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महिला सशक्तीकरण करण्यासाठी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचे स्वागत आज अंबाजोगाई शहरात आमदार नमिताताई मुंदडा यांनी समस्त महिलांना घेऊन शहरातून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। या रॅलीला महिलांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ही रॅली आमदार नमिताताई मुंदडा यांच्या निवासस्थानावरून राजीव गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुरुवार पेठ, योगेश्वरी देवीचे मंदिर, मंडी बाजार, उत्तर विहीर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्टँड येथून आमदार नमिताताई मुंदडा यांच्या निवासस्थानाकडे जाऊन या रॅलीची सांगता करण्यात आली। यावेळी हेवाळकर मॅडम, आमदार नमिताताई मुंदडा यांनी नारी सशक्तीकरणाचे घोषणा दिल्या, तर नगरसेविका देशपांडे मॅडम यांनी समस्त महिलांचे आभार मानले। नवी वार्ता न्यूजसाठी सय्यद नईम, अंबाजोगाई। माझी फोटो घेतली होती बाई। एवढा लांब म्हणजे एवढं कधीच चालत नाही। शक्तीचा विजय असो, नारी शक्तीचा विजय असो, नारी शक्तीचा विजय असो। सशक्त नारी, समर्थ नारी, सशक्त नारी, सशक्त नारी, सशक्त नारी। त्याला बदलू शकतो। ही सगळी ताकद आपली नारीची आहे आणि म्हणून ज्या घरातली नारी व्यवस्थित असेल ते घर चांगलं असतं। ज्या घरामध्ये नारी काम करत असते त्या घरामध्ये लक्ष्मी असते। आणि म्हणून आपण सगळ्या जणींनी या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण एकत्र आलो, छान कार्यक्रम केला। सगळ्यांचे खरं म्हणजे मनपूर्वक अभिनंदनच जास्त करते मी, कारण घरातली सगळी कामाची वेळ असते। एरवी जर आपण पाहिलं तर नाही बाई ह्या वेळेला नाही मला शक्य असं आपण सहजपणाने म्हणतो, पण आज मात्र आपण सगळ्या जणी घरातल्या कामाकडे सुद्धा काही बाबतीत थोडंसं बाजूला करून आपण आलात। ही वेळ खरं म्हणजे खूप कामाची असून सुद्धा आपण सगळ्या जणी आलात, कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांची खूप मनापासून अभिनंदन करते। आपण अशाच सगळ्या जणी समाजामध्ये सुद्धा विविध जेव्हा काम होतं त्यावेळेस सुद्धा एकत्र येऊयात आणि आपली शक्ती एकवटूयात, ज्याच्यातनं आपण समाजाचं बदलतं रूप, राष्ट्राचं बदलतं रूप पाहायचा आपण नक्कीच प्रयत्न करू। राष्ट्रसेविका समितीने 2 वर्षापूर्वी सक्षम नारी समर्थ भारत अशा पद्धतीचा एक कार्यक्रम घेतला होता। आज आपण तीच घोषणा पुन्हा देऊयात, सक्षम नारी समर्थ भारत, सक्षम नारी, सक्षम नारी। धन्यवाद।